हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.6 बघू. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 प्रॅक्टिस सेट 6.6 चॅप्टर 6 स्टॅटिस्टिक्स. Example 1. The age group and number of persons who donated blood in a blood donation camp is given below. Draw a pie diagram from it. एज ग्रुप इयर्समध्ये 20 to 25, 25 to 30, 30 to 35 and 35 to 40. Number of persons 80, 60, 35, 25. Solution. The number of persons are converted into component parts of 360 degree in the following table. त्याच्यासाठी आपण कॉलम केले एज ग्रुप, नंबर ऑफ पर्सन्स, मेजर ऑफ द सेंट्रल एज. इकडे पहिला एज ग्रुप आहे 20 to 25 आणि नंबर ऑफ पर्सन आहे 80. मग 80/200 इंटू 360 इक्वल टू 144. इथे हे 0 0 कटतील आणि इथे भाग द्यायचा 0 0. हा 0 या 0ला गेला. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 36 4 जा 144 डिग्री. हे 200 या कॉलमची सम आहे टोटल. दुसऱ्या कॉलममध्ये नंबर ऑफ पर्सन आहे 60. 60/200 इंटू 360. इथे 0 असले की खूप सोपं जाते. हे 2 0, इथे 2 3 जा 6 आणि 36 3 जा 108 डिग्री. तिसरा कॉलम आहे. तिसरा 35 25 आणि ही टोटल आहे इथे 200. 200 पैकी आउट ऑफ 200 35 म्हणून 200 खाली घेतले. 35 इंटू 360 इक्वल टू इथे 0 0, इथे 4 5 4 जा 20, 5 7 जा 35, 4 1 जा 4, 4 9 जा 36, 9 7 जा 63 डिग्री. नंतर इथे 25/200 इंटू 360. इथे 25 1 जा इथे 8 आले आणि इथे 8ने डिवाइड केलं तर इथे 45 इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे या सगळ्याची टोटल येते 360 डिग्री. ऑन द बेसिस ऑफ द टेबल the pie diagram is drawn below. याच्यामध्ये सर्कल काढायचं, सेंटर घ्यायचं, सेंटरपासून एक रेडियस काढून घ्यायची आणि लहान संख्येपासून मोठ्याकडे काढत जायचे. इथे 45 डिग्री. persons of age group
35 to 40. नंतर 63 डिग्री, इथे एज ग्रुप आहे 30 to 35. 108 डिग्री, इथे एज ग्रुप आहे 25 to 30. आणि 144 डिग्री, इथे एज ग्रुप आहे 20 to 25. Example second. The marks obtained by a student in different subjects are shown. Draw a pie diagram showing the information. Subject: English, Marathi, Science, Mathematics, Social Science आणि हिंदी. मार्क्स आहेत 50, 70, 80, 90, 60 आणि 50. Solution. The marks obtained are converted into component parts of 360 degree in the following table. Subject, marks आणि measure of the central angle. सब्जेक्टमध्ये इंग्लिश, मराठी हे सब्जेक्ट लिहायचे आणि इथे मार्क 50. या मार्क्सची टोटल येते पूर्ण 400. म्हणजे आउट ऑफ 400 50 into 360 डिग्री. इथे एक 0 गेला, हा 0 गेला, हा 4 1 जा 4, 4 9 जा 36, 9 4 जा 4, 9 5 जा 45 डिग्री. नंतर मराठी सब्जेक्टमध्ये 70. इथे 70 आउट ऑफ 400 into 360. 0 0 0 0, 4 1 जा 4, 4 9 जा 36, 9 7 जा 63 डिग्री. नंतर आहे 80. 80 आउट ऑफ 400 into 360. 0 0 0 0, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 36 2 जा 72 डिग्री. नंतर मॅथमॅटिक्स 90 डिग्री, 90 आउट ऑफ 400 into 360. 4 1 जा 4, 4 9 जा 36 equal to 81, 9 9 जा 81. नंतर 60. 60 आउट ऑफ 400 into 360. 4 1 जा 4, 4 9 जा 36, 9 6 जा 54. नंतर हिंदीचे मार्क आहेत 50. 50 upon 400 into 360. 0 0 0 0, 4 1 जा 4, 4 9 जा 36 आणि 9 5 जा 45 डिग्री. इथे याची टोटल आहे 400 आणि याची टोटल आहे 360 डिग्री. On the basis of the table, the pie diagram is drawn below. त्यासाठी सर्कल काढून घ्यायचं, रेडियस काढून घ्यायची आणि खुणा करून घ्यायच्या आणि पाय डायग्राम काढायची. 45 डिग्री इंग्लिश, 45 डिग्री हिंदी,
नंतर 54 डिग्री सोशल सायन्स, 81 डिग्री मॅथमॅटिक्स, 72 डिग्री सायन्स, 63 डिग्री मराठी. Example 3. In a tree plantation program, the number of trees planted by students of different classes is given in the following table. Draw a pie diagram showing the information. Standard 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th. Number of trees 40, 50, 75, 50, 70, 75. Solution. The number of trees are converted into component part of 360 degree in the table. Standard number of trees, measure of central angle. Number of trees ची टोटल आहे 360. 360 टोटल असली की ॲन्सर खूप सोपं असते. सगळे हेच ॲन्सर पुढे डिग्रीमध्ये येतील. 40/360 इंटू 360 म्हणजे इथे 360 गेले आणि हे 40 उत्तर आलं. इथे 50/360 इंटू 360 डिग्री हे कटते आणि 50 ॲन्सर येते. 7th क्लासचे ट्रीज आहेत 75. 75/360 इंटू 360 डिग्री इक्वल टू 75 डिग्री. 8th क्लासचे ट्रीज आहेत 50. 50/360 इंटू 360 इक्वल टू 50 डिग्री. 9th क्लास 70. 70/360 इंटू 360 डिग्री इक्वल टू 70 डिग्री. 10th क्लास 75. 75/360 इंटू 360 डिग्री इक्वल टू 75 डिग्री. ट्रीजची टोटल आहे 360 आणि हे डिग्रीची पण 360. ऑन द बेसिस ऑफ द टेबल the pie diagram is drawn. यासाठी असं सर्कल काढायचं, एक रेडियस काढायची आणि असे अँगल मोजत जायचे. 40, 50, 75, 50. इथे रेडियसच्या जवळ पहिले छोटा अंक घ्यायचा. 40 डिग्री 5th क्लास. 50 डिग्री 6th क्लास. 75 डिग्री 7th क्लास. 50 डिग्री 8th क्लास.
70 डिग्री 9th क्लास आणि 75 डिग्री 10th क्लास. Example 4. The following table shows the percentage of demands for different fruits registered with a fruit vendor. Show the information by a pie diagram. Fruits: mango, sweet lime, apples, chiku, oranges. Percentage of demand: 30, 15, 25, 20 and 10. Solution: the percentage of demand are converted into component parts of 360 degree in the following table. Fruits: percentage of demand, measure of the central angle. Mango, sweet lime, chiku, apples and oranges. मँगो आहे 30, फ्रूट्सची संख्या आहे 100, म्हणजे 30/100 इंटू 360. 0 0 0 इथे 1 असल्यामुळे काही प्रश्न नाही. 36 3 जा 108 डिग्री. स्वीट लाईम हे 15 आहे. 15/100 इंटू 360. आता इथे एकच 0 जातो आहे हा. 5 3 जा 15, 5 2 जा 10 आणि इथे 2 1 जा 2 आणि इथे 18. 18 3 जा 54 डिग्री. नंतर ॲपल्स आहे 25. 25/100 इंटू 360. इथे 0 0 किंवा 25ने डिवाईड केलं तरी चालेल. 5 2 जा 10, 5 5 जा 25, 2 1 जा 2, 2 9 जा 2, 18. इथे 18 येतील. 18 5 जा 90. नंतर चिकू आहे 20. 20/100 इंटू 360. 0 0 हा 0 हा 0. 36 2 जा 72 डिग्री. आणि ऑरेंजेस आहेत 10. 10/100 इंटू 360 डिग्री. इथे 0 0 जातात आणि 360 डिग्री येते. फ्रूटची टोटल संख्या 100 आहे आणि इथे पण टोटल ही 360 डिग्री आहे. ऑन द बेसिस ऑफ द टेबल the pie diagram is drawn below. त्यासाठी असं सर्कल काढून घ्यायचं, एक रेडियस काढायची आणि मग एका बाजूने असे मोजत जायचे. 36, मग 36च्या पुढे 72. इथे 36 डिग्री ऑरेंजेस, 72 डिग्री चिक्कू, 90 डिग्री ॲपल्स, 54 डिग्री स्वीट लाईम, आणि 108 डिग्री मँगो.
Example 5. The pie diagram in figure shows the proportions of different workers in a town. Answer the following questions with its help. Pie diagram आहे. 72% 72 degree construction, 72 degree hotel, 90 degree production, 36 degree administration, 18 degree electricity, 24 degree agriculture आणि 48 degree food. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, इफ द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000, how many of them are in the field of construction? Second question आहे, how many workers are working in the administration? आणि third question आहे, what is the percentage of workers in the production? Solution. Let X worker are in the field of construction. The total number of workers is 10,000. The central angle for construction is equal to workers in the field of construction upon the total number of workers into 100. Therefore, 72 degree equal to X upon 10,000 into 360 degree. Workers in the field of construction upon the total number of workers into 360 degree. Therefore, 72 degree equal to X upon 10,000 into 360 degree. आता X काढायचा आहे आपल्याला. मग हा 10,000 इकडे मल्टिप्लाय येईल आणि हा डिवाइड होईल. म्हणून X बरोबर 72 into 10,000 upon 360. ते 0 0 कटले. 36 1 जा आणि 2 जा म्हणजे 1000 into 2 म्हणजे 2000. सेकंड क्वेश्चन आहे, लेट Y वर्कर्स आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणून द सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू द वर्कर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन upon the total number of workers into 360 degree. (36 degree) equal to Y upon 10,000 into 360 degree. आता इथे Y ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून Y इज इक्वल टू 36 into 10,000 upon 360. इथे हा 0 याला गेला आणि हे 36 इथे गेले, म्हणजे Y इज इक्वल टू 1000. Therefore, Y is equal to 1000. हे दुसरं आन्सर आलं. थर्ड क्वेश्चन आहे, द सेंट्रल अँगल फॉर द वर्कर्स इन प्रोडक्शन इज गिवन टू बी 90 degree. The percentage of workers in production is equal to 90 degree upon 360 degree
इंटू 100 इक्वल टू 9 1 जा 9, 9 4 जा 36, म्हणजे 1/4 इथे काटलं चालते 25. हे तिसरं आन्सर. म्हणून आन्सर आहे पहिलं 2000 वर्कर्स. दुसरं 1000 वर्कर्स. आणि तिसरं 25%. Example 6. The annual investment of a family are shown in the pie diagram. Answer the following question based on it. If the investment in shares is rupees 2000, find the total investment. How much amount is deposited in the bank? How much more money is invested in the immovable property than in the mutual fund? How much amount is invested in the post? Solution. पहिलं, let the total investment be rupees X. The central angle for the investment is in shares is given to be 60 degree. The central angle for the investment in shares equal to investment in shares upon total investment. Into 360 degree. 60 degree is equal to 2000 upon x into 360. इथे फक्त या दोनची जागा अदलाबदल होईल. x is equal to 2000 upon 60 into 360. 6 1 जा 6, 6 6 जा 36 आणि 6 2 जा 12. 1 2 3. हे पहिला आन्सर. Let the amount deposited in the bank be rupees Y. The central angle for the amount deposited in the bank is equal to the amount deposited in the bank upon total investment. Into 360 degree. 90 degree equal to y upon 12,000 into 360. इथे 0 0. आपण पहिले y बरोबर करून घेऊया. y बरोबर हे मल्टिप्लाय होईल. y बरोबर 90 इंटू आणि हे खाली येईल. आता इथे
12 1 जा 12, 2 0, 12 3 जा 36, 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि 0, 3 1 जा 3 आणि 1 2 3. Therefore y is equal to 3000. हे दुसरं उत्तर. Third example, let the amount invested in the mutual fund be rupees Z. The central angle for the amount invested in the mutual fund is 60 degree. The central angle for mutual fund is equal to the amount invested in the mutual fund upon total investment. Into 360 degree. Sixty degree equal to Z upon 12,000 into 360. Therefore Z is equal to 60 into 12,000 upon 360. 0 0 इथे 6 10 जा आणि इथे 6 6 जा, इथे 6 1 जा, 6 2 जा आणि 0 0, म्हणजे 200 into 10 म्हणजे Z is equal to 2000. For find the money invested in the immovable property. Let it be rupees P. The central angle for the immovable property is equal to the amount invested in immovable property upon total investment into 360 degree. Therefore 120 degree equal to P upon 12,000 into 360. Therefore P is equal to या दोनचा प्रॉडक्ट 120 into 12,000 आणि हे खाली येईल इकडे. इथे तर याच्यात तिप्पट आहे हे, आणि इथे 3 4 जा 12, म्हणजे P is equal to 4000.
more money invested in the immovable property is rupees 4,000 minus 2,000. From 2 and 3 equal to rupees 2,000. Fourth, the amount invested in the post is equal to total investment minus investments in mutual fund plus immovable property plus bank plus shares इक्वल टू रुपीज 12,000 हे टोटल आहे. नंतर 2,000 4,000 2,000 प्लस 4,000 प्लस 3,000 प्लस 2,000 हे सगळ्यांची प्लस 12,000मधून मायनस करायची. म्हणजेच रुपीज 12,000 मायनस 2 + 4 6 6 + 5 11. म्हणजेच रुपीज 1,000. आन्सर आहे इन्व्हेस्टमेंट आर ॲज फॉलोज. पहिलं टोटल रुपीज 12,000. 2 बँक रुपीज 3,000. 3 मोर इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड रुपीज 2,000 आणि पोस्ट रुपीज 1,000. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा आणि 10वीच्या परीक्षेत खूप मार्क मिळवा. गुड बाय.